सुखदुःखात सोबत करते मायाळू हे घर, एकमेकांना आधार देते चिमणी पाखर, चिमणी पाखर, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर. बालवयाची पहाट तिला आनंदाचे रंग, तारुण्याच्या मध्यानीला कष्टाचे प्रसंग, वृद्ध थकल्या सांजेला डोळ्यापुरती अंधार, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर, एकमेकांना आधार देती चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर, चिमणी पाखर. परांजपेंचे कोणी गुरु आहेत बनारसला, ते मुहूर्त काढणार आहे. नाही, अगदी 15 दिवसांचा मुहूर्त काढायचे आणि आपली काही तयारी झालेली नसायची. म्हणजे त्याच्या अगोदर आपली तयारी झालेली बरी, नाही का? योगायोगाने मी तिथे पोचलो म्हणून बरं झालं, नाहीतर मोनिकाचं काय झालं असतं देव जाणे. तिच्या पोटातलं मूल दगावलं ना. अहो, गेलेल्या बाळाविषयी असं बोलतात का? शेवटचं एकदा प्राचीला भेटून यावं. बघू, मी बोलून बघते तिच्याशी. तू नाही, आपण दोघंही उद्या नार्वेकरांच्या घरी जाऊ. आणि लहान तोंडी मोठा घास घेतेय म्हणून रागवू नकोस. अगं, तिला नसेल का वाटत तुझ्या लग्नामध्ये मिरवावं, तू एक छानशी पैठणी नेसावीस. मिलिंद पवार हा गृहस्थ प्रत्यक्षात कुणाला आहे हे कळून सुद्धा तुम्ही स्वस्थ कसे? प्राचीवर तुम्ही काहीच ऍक्शन कशी घेत नाही आहात, असं तेच मला विचारत होते. पण आपण त्यांना दिलेले 5 लाख रुपये तू कसे वसूल करणार आहेस? मागून तर ते तुला काही पैसे परत देणार नाहीत. मम्मा, मी पण त्याचाच विचार करते. एकदा का डोक्यात योजना पक्की झाली ना की मी लगेच मँगलोरला जाईन. अगं, माझ्या मुलीचं पालन पोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे, तिचं पुनर्वसन केलंय त्यांनी. उद्या तिचं लग्नही तोच करणार आहे. मग त्याच्या हाताशी पैसा नको? अहो बघा ना, वस्तू कितीही व्यवस्थित मांडल्या ना तरी घर नीट दिसतच नाही. हो म्हणजे जागाच पुरत नाही. मोठ्या मोठ्या वस्तू कुठे ठेवू सांगा ना. नम्रता, अगं मी तुम्हाला सगळ्यांना किती वेळा सांगायचं? पुन्हा नव्याने सांगायची गरज आहे का? तुला ते इन्कम टॅक्सचं प्रकरण माहित आहे ना? ते प्रकरण जरा निवडू दे, मग आपण जुन्या घरापेक्षाही मी मोठ्या घरात नेऊन ठेवीन तुम्हाला सगळ्यांना. ओके? तसं नाही हो, पण आता घरात लग्न कार्य ठरलंय म्हणजे नातेवाईकांची ये-जा होणार, त्यांची राहण्याची व्यवस्था नको का व्हायला, म्हणून टेन्शन आहे. ते बघ नम्रता, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. मी सगळं काही व्यवस्थित करून ठेवतो, कळलं? हे बघ माझ्यावर विश्वास आहे ना? तुमच्यावर विश्वास आहे म्हणूनच इतकी वर्ष तुमच्या हातात हा हात आहे ना. हॅलो. हॅलो, मोनिका आहे का? मी पप्पा बोलतोय तिचा. हा पप्पा बोला. मोनिका, कशी आहेस बाळा? बरी आहे मी. मोनिका, रडू नकोस, रडू नकोस. मी आहे ना, रडू नको प्लीज. पप्पा, मला माझं बाळ हवं होतं. हो 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 हो. बघ मोनिका, मी येतो. तिथे बाळा, मी येतो तिथे.
पप्पा घर आता बदललंय आमचं. घर बदललं म्हणजे? काकांनी बँकेला दिलेला फ्लॅट परत केलाय. आम्ही त्यांच्या जुन्या घरी राहायला आलोय. ते आपण भेटल्यावर बोलू पप्पा. तुम्ही नका येऊ इथे. मीच येते तुम्हाला भेटायला. मोने, काळजी घे. हो पप्पा, बरी आहे मी. ठेवते फोन. काय एवढं दुःख करून घेताय? पाप तर होतं. प्राची, चुप बस ना, मुस्काट फोडेल मी तुझा आता. बाई 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 केवढा पसारा हा. घरात माणसं 4 आणि भांडी मात्र 40 जणांची. आणि ही अनघा सुद्धा अशी आहे ना की बस. राहुल आवडत नाही ना, कशाला करते ती पसारा मग सगळा. आणि आवराला तर नाहीच कधी. शी, काय हे. आई मी तुला किती वेळा सांगितलंय की राहुल दादा कधीही घरी येणार नाहीये. कळलं तुला? कळलं? तो कधीही घरी येणार नाहीये. अगं अशी कशी ग तू? तुलाच काहीतरी झाले नक्की प्रॉब्लेम आहे. तुला डॉक्टरांच्याकडेच नेलं पाहिजे एकदा करा. अशी कशी आहे मुलगी? काय झालं या मुलीला? नक्की हिलाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. राहुल दादा येणार नाही म्हणे परत. माळ्याच्या माळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी रावजी रावजी, हात नकाला. अहो प्राचीताई, आणि तुम्ही का आलात? काय प्राचीताई, मागल्या येळाला मी चहा नाही गेले आणि तुम्ही निघून बी गेल्या. अहो तुम्ही कवा येता कवा जाता त्याचा पत्त्या बी लागत नाही. बरं कुणाला एका घरात? म्हणजे अहो जेव्हा धनी घरला नसल तेव्हाच घरला यायचं असं काय तुम्ही ठरवलं का काय? आज सुद्धा घरात नाही येतो? नाही. अव त्या पाट जात्यात ते रातच्यालाच घरला येतात बघा. का? अव काय निरोप असल तर ते सांगा मला. मी सांगते की त्यासनी रातच्याला. नाही तुला सांगण्यासारखं काही नाहीये. राहिलं. बरं प्राचीताई तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. आणि हा, ह्या येळाला पाणी आणि चहा घेतल्या बिगर जायचं नाही. बरं किती बडबडशील, नाही तर माझी भाषा बिघडवून टाकशील. काय? नाही, चहा आणतेस ना, थांबते मी हवं तर. हा भाई अव मी ही गेली आणि ही आली बघा. बर.
प्राचीताई हो काय हे प्राचीताई अजून बसल्या बी नाही वे? नाही नको, मला काही नको. मला जरा घाई आहे, मी निघते. अव अव चहा तरी घ्या. नाही नको, मी पुन्हा कधीतरी येईन तेव्हा घेईन. अव पर नाही मला वेळ नाहीये, मला घाई आहे. अव मी निघ- अव प्राचीताई कमाल या बाईची, ही अशी घाबरून का पळाली? आणि त्या तिथं कपाटापाशी ही काय करत होती? मोनिका कशी आहेस? अगं हळू 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 पप्पा नाही आहेत का घरात? बस ना, सावकाश. पप्पा पप्पा ताई, तुला काही सांगितलं का भाऊजीनं? नाही र, मी कितीदा विचारलं त्यासनी. अव हे काय चाललंय? एवढा पैका कुठनं येतो? पर एक ना दोन यांचं आपलं वेगळंच. हो ग ताई, मला सुद्धा ते कधी काही सांगतच नाही. नाही पण भाऊजी काय करतात काय नाही याचा पत्ता लागायला नको. आणि काय असं तसं काम करत असेल तर आपल्याला थांबवायला पाहिजे त्यांना. दिनू दादा, एक प्राचीताई म्हणून एक बाया आली होती घरला. यांना विचारलं तर हे म्हणतात की मी त्या बायाला ओळखीत बी नाही. असं भैर काय गोंधळ चाललाय काय बी कळना बघ. दिनू दादा, एक काम करतो का र? काय ग ताई? तूच जरा विचार ना त्यासनी गोडी गुलाबीनं. बघ तुला काय सांगतात का ते. हो दादा, बघ ना तू विचारून एकदा. बघतो मी विचारून काय सांगतात काय. आता मलाच काहीतरी करावं लागेल. कुणाल, हा तर माझ्यापेक्षा चॅप्टर निघाला. चार पासपोर्ट, वा. माझ्या हाती 4 लागलेत, आणखीन किती असतील कुणास ठाऊक. आणखीन किती रूप असतील, आणखीन काय काय धंदे करत असेल हा. स्वतःचं लग्न झालं असताना सुद्धा मोनिका बरोबर लग्न करायला तयार झाला.
मी काय कच्ची खिलाडी नाहीये. बघ तुला कसं माकडासारखं इशाऱ्यावर नाचायला लावते की नाही. सॉरी मॅडम, यायला थोडा उशीर झाला. इन्स्पेक्टर भोसले. बोला, काय हुकूम आहे? भोसले, कुणालची खरी ओळख आपल्या दोघांना कळलेली आहेच. तर तुम्हाला वाटतं मॅडम, तसं नाहीये. कुणालचा चेहरा याही पेक्षा वेगळा असू शकतो. कशावरून? पोलिसांची नजर आहे आमची मॅडम. भ म्हटल्यावर भेंडी आणि म म्हटल्यावर मटार एवढं समजतं आम्हाला. आता मी सांगतो तसंच करा. प्लीज रडू नकोस बाळा. आहे ना मोन्या, आता आपल्याला नव्याने आयुष्य सुरुवात करायचं. फ्रेश. पप्पा मला मूल हवं होतं. मला एक चांगली आई बनून दाखवायचं होतं. माझ्या बाबतीत जे घडलं ते माझ्या बाळाच्या बाबतीत मी कधीच घडू दिलं नसतं. हो ना. तू निर्लज्जपणे समाजात वावरली असतीस आणि आमच्यावर मात्र जीव द्याची पाळी आणली असतीस. तू जीव दे, खरंच तू जीव दे. लोकांची हाय खाऊन जगण्यात काय अर्थ आहे? आणि तुला वाटत असेल की राहुल देशपांडेचं जे तू केलंयस ना ते कधीच कोणाला कळणार नाही, पण ही तुझी चूक आहे. पोलिसांचा हात तुझा गळा कधी आवळणार ना हे तुझं तुलाच कळणार नाही. म्हणून म्हणतो त्याआधी तू जीव दे. पप्पा, तुम्हाला काय वाटतं की मम्मा पण किडनी रॅकेट मध्ये इन्व्हॉल्व आहे? अरे 100% आहे. आणि एसीपी महाडिक त्याचा छडा लावणार. हा. हा सागर घर सोडून लोखंडवाल्याला राहायला गेला तेव्हा सुधाकरण वहिनींना खूप वाईट वाटलं असेल ना. खूप दुःख झालं त्यांना, पण चेहऱ्यावर जाणवू दिलं नाही त्यांनी. सागर म्हणत होता की चला माझ्या बरोबर, तुझ्या मिळकतीचा फ्लॅट घेशील तेव्हा आम्ही येऊ असं म्हणाले काका त्याला. गावची हवा ती गावची हवा. मुंबईची कसली आली आहे दमट हवा. माणसाची गर्दी, गाड्याची गर्दी. अरे 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 बाप रे बाप. खरंय तुझं. कुणाल पोलिसांच्या हाती लागल्याशिवाय काहीही सिद्ध करता येणार नाहीये. हो, तेही खरंच आहे म्हणा. आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याचं थांबवायचं नाही.